नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. एक देश एक कर संकल्पनेतून जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कराची नवी ऐतिहासिक कर व्यवस्था मध्यरात्रीपासून देशभरात लागू. वस्तू आणि सेवा कर व्यवस्था ही ऐतिहासिक घटना म्हणजे परिपक्व लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल. राष्ट्रपती. उत्तम आणि सुलभ असलेली वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आर्थिक आणि सामाजिक सुधारणाही आहे. पंतप्रधानांचं प्रतिपादन. भ्रष्टाचार रोखणारी आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारी जीएसटी पद्धत ही गरिबांच्या हिताची असल्याचं पंतप्रधानांचं आश्वासन. नवी कर प्रणाली ही कोणत्याही एका पक्षाची किंवा एका सरकारची निर्मिती नाही, सर्वांच्या प्रयत्नातून जीएसटी प्राप्त. पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. जीएसटीमुळे देशाच्या आर्थिक कक्षा रुंदावणार. एक कर एक बाजारपेठ एक राष्ट्र हे देशाचं एकच सूत्र. केंद्रीय वित्तमंत्री. वस्तू आणि सेवा कराची निर्मिती करताना सामान्य माणसावर भार पडणार नाही याकडे कटाक्षानं लक्ष दिल्याचं अरुण जेटलींकडून स्पष्ट. वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार. मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0नं घेतली आघाडी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. संसद भवनातील मध्यवर्ती सभागृह काल म्हणजे 30 जूनच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता साक्षीदार ठरलं अत्यंत महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक क्षणाचं. आपल्या देशाचा विकास आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्त्व उंचीवर नेऊन ठेवणारा हा क्षण म्हणजे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेच्या आरंभाचा क्षण. एक देश एक कर पद्धती या सूत्रावर आधारित असलेली ऐतिहासिक अशी वस्तू आणि सेवा कर व्यवस्था काल मध्यरात्री ठीक 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशासाठी लागू केली आणि त्याच क्षणी संसद भवनासह देशभरातल्या नागरिकांनी अभिमानाचा क्षण अनुभवला. गरीबों का उद्धार, तेज विकास जीएसटी से. GST, गुड एंड सिंपल टैक्स. जीएसटी व्यवस्था देशामध्ये सुरू होणं ही ऐतिहासिक घटना असून सर्वानुमताचं एक नवं युग सुरू झालंय. परिपक्व लोकशाहीच्या दिशेनं देशाची ही वाटचाल आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी याचा गौरव केला. Came from persons across the political spectrum who set aside narrow partisan considerations and put the nation's interest first. It is a tribute to the maturity and wisdom of India's democracy. केंद्र तसंच राज्याच्या सहकार्यातून या कररचनेत निरंतर वेळोवेळी अंमलबजावणीचा आढावा घेऊन सुधारणा होत राहावी अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या भाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कराबाबतची भूमिका स्पष्ट केली. गंगानगरपासून इटानगरपर्यंत आणि लेहपासून लक्षद्वीपपर्यंत एक राष्ट्र एक कर या व्यवस्थेमुळे संघटित भावना निर्माण झाली आहे. आधुनिक करव्यवस्थेच्या दिशेनं देशानं टाकलेलं हे पाऊल भ्रष्टाचाराला रोखणं आणि इमानदारीला प्रोत्साहन देणारं आहे तसंच सुलभ आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण करणारं आहे असं पंतप्रधान म्हणाले. एक आधुनिक टैक्सेशन सिस्टम की ओर आज कदम रख रहा है, बढ़ रहा है. एक ऐसी व्यवस्था है जो ज्यादा सरल है, ज्यादा पारदर्शी है. एक ऐसी व्यवस्था है जो काले धन को और भ्रष्टाचार को रोकने में एक अवसर प्रदान करती है. एक ऐसी व्यवस्था है जो ईमानदारी को अवसर देती है, जो ईमानदारी से व्यापार करने के लिए एक नया उत्साह और उमंग भरने की व्यवस्था इससे मिलती है. 20 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना या करातून मुक्त ठेवले तर 75 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना नव्या करव्यवस्थेत किमान स्तरावर ठेवण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकावर भार पडू नये याकडे करव्यवस्थेत लक्ष दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. याबरोबरच जीएसटीमुळे वैश्विकदृष्ट्याही भारताला उपयोग होणार असल्याचं ते म्हणाले. यापुढे कच्चं बिल पक्कं बिल बंद अशा खुसखुशीत शब्दात त्यांनी व्यापाऱ्यांना इमानदारीनं व्यापार करण्याचा सल्लाच दिला. जीएसटी संदर्भात अफवांचा बाजार बंद करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
जीएसटी ही आर्थिक सुधारणा तर आहेच, पण यापुढे जाऊन ती एक सामाजिक सुधारणा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. एक भारत श्रेष्ठ भारत हा मंत्र घेऊन पुढे जाण्यासाठी वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं उत्तम व्यवस्था निर्माण होत उत्तम आणि सुलभ अशी ही करव्यवस्था आपण पुढे न्यायची आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य ग्रंथ तसंच चाणक्य पंक्ती उद्धृत करत पंतप्रधानांनी या ऐतिहासिक भाषणाला ऐतिहासिक संदर्भाचीही जोड दिली. तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्राचं एकीकरण केलं, त्याचप्रमाणे आजचं हे आर्थिक एकीकरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केलं. भाषणाच्या आरंभालाच पंतप्रधानांनी जीएसटीच्या निर्मिती प्रक्रियेत सर्वांचा सहभागी असल्याचं म्हटलं. नव्यानं विकसित केलेली ही व्यवस्था कोणत्याही एका पक्षानं मिळवली नाही किंवा कोणत्याही एका सरकारनं निर्माण केली नाही, तर सगळ्यांच्या प्रयत्नातून हे घडलंय असं पंतप्रधान म्हणाले. सहकारातून आलेल्या गणतंत्र व्यवस्थेचं जीएसटी हे उदाहरण आहे. टीम इंडियाचा तो परिपाक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी वस्तू आणि सेवा कराचं महत्त्व विशद केलं. यापूर्वी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी प्रक्रियेचा प्रवास आपल्या भाषणात मांडला. जीएसटी परिषदेच्या 18 बैठका झाल्या आणि 1002 आले. हे सर्व निर्णय एकमतानं झाल्याचं त्यांनी सांगितलं. To expand its economic horizons and loftier political visions. The old India was economically fragmented. The new India will create one tax, one market, and for one nation. देशातली ही सर्वाधिक महत्वाकांक्षी करव्यवस्था भारताच्या आर्थिक कक्षा रुंदावणारी ठरणार आहे. यामुळे देश व्यापक विचार करणार, तसंच सहकार्य आणि सलोख्यामुळेच एक कर बाजारपेठ आणि एक राष्ट्र हे सूत्र अंगीकारणार असल्याचा विश्वास अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान देवेगौडा, संसद सदस्य, अन्य मान्यवर तसंच वस्तू आणि सेवा कर व्यवस्था निर्मितीत सहभागी सन्माननीय व्यक्तींनी मध्यवर्ती सभागृहात हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. बियाणांवर आकारण्यात येणारा कर शेतकऱ्यांना भरावा लागणार नाही. बियाणांवर कोणताही कर आकारण्यात येणार नसल्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतलाय. त्यामुळे जीएसटी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचं केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी काल सांगितलं. खतांवर 12% 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल सांगितलं. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांचे दर आता कमी होणार आहेत. खतांवर 12% जीएसटी आकारण्याच्या मुद्द्यावर अनेक राज्यांनी जीएसटी परिषदेत नाराजी दर्शवली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अनंतकुमार यांनी सांगितलं. जीएसटीमुळे या देशात एक देश एक कर ही पद्धत लागू होणार आहे. त्यामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विविध राज्यांमध्ये जे काही आर्टिफिशियल ट्रेड बॅरियर्स आम्ही तयार केले होते, ते बॅरियर्स तुटल्यामुळे सर्व राज्यांना याचा फायदा होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रचंड या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसणार आहे आणि वेगवेगळ्या टॅक्सेस त्यांचं जाळं आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट याच्यामध्ये जो आमचा व्यापार हा पूर्णपणे अडचणीत होता, त्याच्यामध्ये तो बुडालेला होता. आज या जीएसटीमध्ये इतर सर्व कर हे सबस्यूम झाल्यामुळे आता एकच कर आणि एकच देश या देशामध्ये ही व्यवस्था उभी राहिल्यामुळे मोठा फायदा व्यापारालाही होईल, देशाच्या विकासालाही होईल. देशभरात मध्यरात्री 12 पासून जीएसटी करप्रणाली लागू झाली आणि जालना इथे या ऐतिहासिक क्षणाला साथ देत स्टील उद्योगाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना इथल्या उद्योजकांनी या प्रणालीद्वारे ठीक मध्यरात्री 12 वाजता आपली पहिली गाडी रवाना केली. संगमनेर इथल्या स्टील व्यापाऱ्यांना पहिली खेप पाठवून या करप्रणालीचं काल रात्री 12 वाजता स्वागत करण्यात आलं. यावेळी ट्रकची पूजा करून आणि सजवून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला. कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाल्यामुळे कर भरणं आता सोपं झालंय असं इथल्या व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं. सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था ICAIच्या स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सहभागी होणार आहेत. यावेळी परिसंवादात जीएसटीबाबत चर्चाही होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आजपासून जीएसटी लागू होत असल्यानं मोदी त्याबाबत विचार मांडतील. ICAIचे सुमारे 3 लाख सदस्य आहेत. या कार्यक्रमात 15,000 सदस्य सहभागी होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेची सर्व कार्यालयं एनईएफटी, आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी आज खुली राहणार आहेत. आर्थिक व्यवहारासाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं आणि 30 जूनला व्यवहारासाठी बँक बंद असते. मात्र आज व्यवहार सुरू राहणार आहेत, त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्यानं या प्रक्रियेत सहभागी व्यापाऱ्यांना व्यवहार सुरळीतपणे करता येतील. 1 जुलैच्या डॉक्टर दिनाचं औचित्य साधत मुंबईतल्या भाटिया रुग्णालयात हा दिवस साजरा करण्यात आला. समाजाचं आरोग्य जपण्यात आणि उपचार उपलब्ध करून देण्यात डॉक्टरांच्या स्पृहणीय सेवेसाठी हा डॉक्टर दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजीव बोधनकर तसंच SVC बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक यतीन पूर्वे उपस्थित होते. रुग्ण, त्याचे कुटुंबीय, रुग्णालयाचे कर्मचारी यांच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आपुलकीनं आम्ही भारावून गेल्याचं मनोगत डॉक्टर बोधनकर यांनी यावेळी व्यक्त केलं. आणि आता क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल अँटिग्वा इथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं 93 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच भारतानं 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0नं आघाडी घेतली आहे. सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावलं. भारतानं 50 षटकात 4 गडी राखून 251 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाच्या अजिंक्य रहाणेनं 72 धावा केल्या तर महेंद्रसिंग धोनीनं नाबाद 78 धावा केल्या. केदार जाधवनं 26 चेंडूत 40 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी सामनावीर ठरला. विजयासाठी खेळायला उतरलेल्या वेस्ट इंडिजनं 38 षटकं 1 चेंडूत 158 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या जैश ए मोहम्मद सर्वाधिक 40 धावा केल्या. भारताच्या कुलदीप यादव आणि आर अश्विननं प्रत्येकी 3 गडी बाद केले. आणि आता पावसाची बातमी. मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. अधूनमधून पावसाच्या सरळ सरी आत्ताही कोसळतात. ठाणे जिल्ह्यात रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आजही पाऊस सुरूच आहे. पालघर जिल्ह्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. गडचिरोलीमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. आज सकाळी काही ठिकाणी तिथे रिमझिम पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यातही रात्री पाऊस झाला. सकाळी मात्र पावसानं तिथे उघडीप घेतली आहे. अहमदनगरमध्ये भंडारा इथलं धरण 27% भरलंय. मुळा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर पाऊस झाला. राधानगरी धरण 35% भरलं असून 3 TMC पाणीसाठा तिथे झाला आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एक देश एक कर संकल्पनेतून जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कराची नवी ऐतिहासिक करव्यवस्था मध्यरात्रीपासून देशात लागू. वस्तू आणि सेवा कर व्यवस्था ही ऐतिहासिक घटना म्हणजे परिपक्व लोकशाहीच्या दिशेनं देशाची वाटचाल. राष्ट्रपती. उत्तम आणि सुलभ असलेली वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आर्थिक आणि सामाजिक सुधारणाही आहे. पंतप्रधानांचं प्रतिपादन. भ्रष्टाचार रोखणारी आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारी जीएसटी पद्धत ही गरिबांच्या हिताची असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. नवी कर प्रणाली ही कोणत्याही एका पक्षाची किंवा एका सरकारची निर्मिती नाही. सर्वांच्या प्रयत्नातून जीएसटी प्राप्त. पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. जीएसटीमुळे देशाच्या आर्थिक कक्षा रुंदावणार. एक कर, एक बाजारपेठ, एक राष्ट्र हे देशाचं एकच सूत्र. केंद्रीय वित्तमंत्री. वस्तू आणि सेवा कराची निर्मिती करताना सामान्य माणसावर भार पडणार नाही याकडे कटाक्षानं लक्ष दिल्याचं अरुण जेटलींकडून स्पष्ट. वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार. मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0नं घेतली आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.